स्वयंपाकघरात काम करताना एक गोष्ट आपल्या सर्वांच्याच नक्कीच लक्षात आली असेल. ती म्हणजे फोडणी देताना अंगावर उडणारं गरम तेल. खरं सांगायचं तर गरम तेलात जिन्नस टाकताना ते अंगावर उडेल आणि चटके बसतील याची एक वेगळीच धाकधूक मनात असते, बरोबर? शिवाय ओट्यावर आणि भिंतीवर तो जो तेलकट थर साचतो ना, तो साफ करणं म्हणजे एक मोठी डोकेदुखीच. तर आजच्या या सादरीकरणात आपण या रोजच्या समस्येवर मात करण्यासाठी काही अतिशय सोप्या आणि अगदी वैज्ञानिक पद्धती पाहणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. तर मग चला याच्या अगदी मुळाशी जाऊया. गरम तेल नेमकं का उडतं किंवा त्याचा असा अचानक स्फोट का होतो? बरं, यामागे कोणतीही जादू वगैरे नाहीये, तर हे निव्वळ भौतिकशास्त्र आहे. जेव्हा आपण गरम कढईत भाजी किंवा कोणतेही थोडेसे ओलसर जिन्नस टाकतो, तेव्हा नक्की काय घडतं हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. अगदी विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अत्यंत वेगवान भौतिक प्रतिक्रिया आहे. होतं काय की जेव्हा पाण्याचा थोडासाही अंश या कडकडीत गरम तेलाच्या संपर्कात येतो, तेव्हा त्या पाण्याचा अक्षरशः एका सेकंदात वाफेत रूपांतर होतं. आणि आपल्याला माहीतच आहे, वाफेत रूपांतर होताना पाणी वेगाने प्रसरण पावतं आणि थेट वरच्या दिशेने झेपावतं. याच प्रक्रियेत आजूबाजूचं ते गरम तेलही अगदी वेगाने हवेत फेकलं जातं आणि म्हणूनच तेलाचे थेंब उडतात. हे एकदा का आपल्या लक्षात आलं की यावर उपाय शोधणं एकदम सोपं होऊन जातं. आता जरा या दोन वेगवेगळ्या परिस्थितींची तुलना करून पाहूया. एका बाजूला आहे आपलं नेहमीचं स्वयंपाकघर, जिथे गरम तेलाचे चटके बसण्याची भीती असते, भिंतींवर तेलकट डाग पडलेले असतात आणि स्वयंपाक करणं म्हणजे एक तणावाचं काम वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला असं स्वयंपाकघर जिथे आपण काही साध्या पण भन्नाट युक्त्या वापरल्या आहेत. तिथे स्वयंपाक करणं पूर्णपणे सुरक्षित आहे, ओटा अगदी लख आहे आणि वातावरण एकदम शांत आहे. योग्य माहिती असेल तर आपण सर्वजण या दुसऱ्या प्रकारच्या स्वयंपाकघराचा अनुभव नक्कीच घेऊ शकतो. भाग 1. पूर्वतयारीचे उपाय. गॅस चालू करण्याआधीच आपल्याला काय करता येईल ते पाहूया. इथला सर्वात मूलभूत आणि अतिशय महत्त्वाचा नियम असा आहे की पाण्याचा अंश आणि गरम तेल हे एकमेकांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. गरम तेलात पाण्याचा एक अत्यंत छोटासा थेंब जरी पडला ना, तरी मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे स्वयंपाकाच्या पूर्वतयारीत पाण्याचा अंश पूर्णपणे नाहीसा करण्यावर आपलं सर्वाधिक लक्ष असायला हवं. हे साधं सूत्र एकदा अंमलात आणलं की समजा आपली अर्धी लढाई तिथे जिंकली. यासाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या पण अगदी सोप्या कृती आपल्याला करायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे जे जिन्नस आपण तेलात टाकणार आहोत, जसं की धुतलेल्या भाज्या किंवा मांस, ते कागदी नॅपकिनने किंवा एका स्वच्छ सुती कापडाने पूर्णपणे टिपून कोरडे करून घ्यायचे. आणि दुसरी कृती, ज्या कढईत किंवा भांड्यात आपण तेल तापवणार आहोत त्यात पाण्याचा एकही थेंब नाहीये ना, याची 100% खात्री करायची. भांडे अगदी कोरडे असणे ही सुरक्षित फोडणीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. भाग 2. प्रत्यक्ष फोडणीची वेळ. आता आपण पाहूया की प्रत्यक्ष तळताना किंवा फोडणी देताना काय काळजी घ्यायची. आता या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात रंजक आणि जादुई उपाय आपण पाहणार आहोत. तेल सावकाश आणि योग्य तापमानावर गरम करणं किंवा जिन्नस हळुवारपणे तेलात सोडणं, या तर प्राथमिक गोष्टी आहेतच. पण यातील सर्वात मोठी आणि प्रभावी युक्ती म्हणजे गरम तेलात थोडंसं, अगदी चिमूटभर मीठ टाकणं. हो, बरोबर ऐकलत. जेव्हा आपण तेलात थोडं मीठ टाकतो तेव्हा ते मीठ तेलात चुकून राहून गेलेला पाण्याचा अंश शोषून घेण्याचं काम करतं. मिठाच्या या गुणामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होण्याची ती वेगवान प्रक्रिया मंदावते आणि परिणामी तेल उडणं लगेच थांबतं. विज्ञानाचा हा स्वयंपाकघरातील किती हुशार वापर आहे ना. म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही अत्यंत छोटी वाटणारी युक्ती केवळ आपल्याला चटक्यांपासूनच वाचवत नाही, तर ती संपूर्ण स्वयंपाकघराचं चित्रच पालटून टाकते. ही छोटीशी युक्ती तुमचा वेळ आणि स्वयंपाकघर दोन्ही वाचवेल, हे अगदी 100% खरं आहे. मीठ वापरण्याच्या या साध्या पण प्रभावी उपायामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि स्वयंपाकघरही अगदी स्वच्छ राहतं. भाग 3. वेळ आणि स्वयंपाकघर वाचवणे. साफसफाईच्या कटकटीतून कायमची सुटका. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की यापुढे भिंतीवरील आणि ओट्यावरील ते तेलकट डाग घासून काढण्यासाठी बरोबर 0 मिनिटं लागतील. हो, 0. पाण्याचा अंश पूर्णपणे काढून टाकणे आणि मिठाचा स्मार्ट वापर करणे या 2 सवयीमुळे स्वयंपाकानंतरचा तो जो कंटाळवाणा साफसफाईचा वेळ असतो ना, तो अक्षरशः 0वर येतो.
या उपायांचीच हीच तर खरी ताकद आहे. मग थोडा विचार करा. ह्या छोट्याशा पण पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे उद्याचा स्वयंपाक किती सोपा आणि आनंददायी होईल. गरम तेलाची कोणतीही भीती मनात न बाळगता पूर्ण आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे स्वयंपाकघरात काम करण्याचा अनुभव नक्कीच उत्साह वाढवणारा असेल. विज्ञानाची ही चिमूटभर जादू वापरून आपल्या रोजच्या स्वयंपाकाचा अनुभव निर्धोक आणि तणावमुक्त कसा करता येईल याचा नक्की विचार करा आणि पुढच्या वेळी फोडणी देताना हा उपाय नक्की करून पहा.